मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. सिद्धार्थ बुद्ध विहारात वर्षावास प्रवचन मालिका 2025 सुरू. जगभरात आषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा मोठ्या हर्ष उल्हासाने साजरी केली जाते. कारण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात अनेक महत्त्वाच्या घटना याच पौर्णिमेला घडल्या आहेत. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असे 3 महिने वर्षावास प्रवचनाची परंपरा बुद्धकाळापासून सुरू आहे. दिनांक 10 जुलै 2025 या रोजी सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा टिटवाळा पश्चिम या ठिकाणी बहुजन उत्थान सेवा समिती आणि भारतीय बौद्ध महासभा टिटवाळा विभागातील आंबेडकर नगर शाखा, माता भीमाई शाखा, तक्षशिला शाखा आणि नालंदा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिका 2025 या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नालंदा शाखेचे अध्यक्ष संदीप घायवट गुरुजी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. तसेच आदरणीय MD सरोदे गुरुजींच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. बहुजन उत्थान सेवा समितीचे अध्यक्ष आणि मांडा टिटवाळ्यातील RPIचे शहर प्रमुख समाजसेवक विजय भोईर तसेच ठाणे जिल्हा शाखेवर विविध पदे भूषविलेले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय KL उघडे गुरुजी, भारतीय बौद्ध महासभेचे कल्याण तालुका शाखेचे अध्यक्ष अशोक जाधव गुरुजी यांनी वर्षावास प्रवचन मालिकेस शुभेच्छा दिल्या. विजय भोईर यांनी उपासक उपासिकांना वर्षावासाच्या सर्व प्रवचनांना लाभ घेण्याचे आवाहन केले. भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख गुरुवर्य MD सरोदे गुरुजी यांनी आषाढ पौर्णिमा वर्षावासाचे महत्त्व या विषयावर सुंदर प्रवचन दिले. टिटवाळा न्यूज वृत्तवाहिनीचे संस्थापक संपादक पत्रकार राजू टपाल तसेच पत्रकार विलास भोईर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास लाभली. नालंदा शाखेने 4ही शाखांच्या सहकार्याने ह्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले. सदर कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक कट्टा, सम्यक संबोधित प्रतिष्ठान व निरनिराळ्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संघटनेचे सन्माननीय पदाधिकारी तसेच 4ही शाखांचे पदाधिकारी, उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा टिटवाळा विभागातील 4ही शाखांच्या वतीने उपस्थित उपासक उपासिकांना अल्पभाराचे वितरण करून सामुदायिक सरणतयाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, ठाणे. मंगलवाणी श्री सरणाची मंगलवाणी घुमते मंगलधामी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. वर्षाचा कालावधी संपन्न होत असतो. आज आषाढ पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा वर्षावास मालिकेचं उद्घाटन सोहळा नालंदा शाखा टिटवाळा पूर्व उद्घाटक सन्माननीय सरोदे गुरुजी आहेत. सत्य धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असं ते आपले टिटवाळ्यातील सिनियर बौद्धाचार्य सन्मान आणि त्याला लागणारं भिक्षापात्र आणलं होतं. त्यावेळेला राजे महाराजे असे कमरेत त्याला केस राहायचे. त्यांना सिद्धार्थाने तलवारीने आपले केस कापले, नंतर मुंडन केलं आणि भारद्वाज नावाच्या ऋषीने सिद्धार्थ गौतमाला प्रवचित केलं. तिथेही प्रजापती गौतमी आणि राजा शुद्धोदन रडतायत. तो म्हणतो, माते मी आता तो मार्ग निवडलेला तो योग्य आहे. ती म्हणते, अरे आम्हाला हे राज्य नको, दंडवलत नको, आम्हाला माझ्याबरोबर कुठे राहणार. माझी विनंती आहे, तुम्ही माझ्या मार्गात आडी येऊ नका. आणि सिद्धार्थ गौतमाने आपला लाडका घोडा कंटक आणि त्याचा सारथी छळणा परमपूज्य भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना त्रिवार अभिवादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा Thank you.
तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.